पत्रकार बंधूंचं मी या परिषदेमध्ये स्वागत करतो आणि आपले सर्वांचे आभार मानतो की आपण एवढ्या तातडीच्या नोटीसवर आपण सर्वजण जमा झालात. आपले सगळ्यांचे आभार मानतो. विषय असा आहे की आज जे उद्धव साहेबांनी बैठक बोलवली होती मुंबईला आणि त्या बैठकीला मी जाऊ शकलो नाही. याचं कारण असं आहे की काल परवाच आपल्याला सगळ्याला माहिती आहे की उद्धव साहेबांनी माझ्यावर एक जबाबदारी टाकली होती की महाविकास आघाडीचा पुरस्कृत म्हणून माझ्या मुलाला त्यांनी पुढे पुरस्कृत केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आजची ही निवडणूक आपल्या इथं जे नांदेडमध्ये चालू आहे. आता एक 4 दिवसावर मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की बरेचसे मतदार हे बाहेरगावी गेलेत किंवा इकडे तिकडे गेलेले आहेत. त्यामुळं प्रत्येकाला शोधून आणून किंवा त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी हे खूप कमी वेळ पडतोय आणि त्या अनुषंगानं मी साहेबाला विनंती केली होती की जर जमत असेल तर मी इथंच प्रेस घेतो आणि जर आपण म्हणत असाल तर मी तिथपर्यंत कसंही करून येऊन जातो. पण माननीय उद्धव साहेबांनी मला सांगितलं की इकडं आपल्या इलेक्शनवर फोकस ठेवा आणि हे इलेक्शन संपल्या किंवा मधामध्ये कुठे टाईम भेटला तर येऊन जा. माझं रोजच उद्धव साहेबांशी बोलणं होत आहे. आज सुद्धा सकाळी आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर जवळपास सगळेच खासदार आम्ही एकमेकाशी बोललो, साहेबाशी बोललो, साहेब आमच्याशी बोलले आणि रात्रीला झूम मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी हजर राहणार आहे. आपल्या सगळ्याला इथं माहिती आहे की मी पुरस्कृत आघाडीचा पुरस्कृत उद्धव साहेबांचाच पक्षाचा माणूस म्हणून माझ्या मुलाला उभं केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही शंकेला वाव नाही आहे. मी आपल्या सगळ्याच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की असल्या कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये. ऑपरेशन टायगर फिगर असं कुठलीच गोष्ट अस्तित्वात नाही आहे. कोणीही आमच्या संपर्कात नाही आहे किंवा मी कोणाच्या संपर्कात नाही आहे. त्यामुळं आपल्या सगळ्याला विनंती करतो की या अफवावर विश्वास ठेवू नये. धन्यवाद. पाहिजे तेवढे आहेत, बस झालं. दुसरं काय करणार? जाऊ द्या की, घेऊन जाऊ द्या की, काय करायचं त्याला. मी तर तुम्हाला पहिल्या दिवशी बाईटवर सांगितले बघ घरी राहू द्या, सुखी राहा, आनंदात राहा, बस झालं. जाऊ जा, गेले तर गेले, त्याला काय करायचं. काही करत नाही मी काही करत नाही. मी शांत आहे. मी आहे त्याच्या समोरच आहे. परभणीचे खासदार सुद्धा त्या आमच्या याच्यामध्ये कॉन्फरन्सिंगमध्ये होते. सगळेच होते. कोणीही असं आजूबाजूला नाही आहे. वेगवेगळं कारण आहे. अर्जंट नोटीसमध्ये होतं त्याच्यामुळं बऱ्याच जणांना काही मुभा जमली नसेल असं. आता त्याचं कोणाचं काही माहीत नाही, कारण तुम्हालाही माहिती आहे मी या निवडणुकीमध्ये त्याच्यामुळे मी कधी TV सुद्धा बघितली नाही किंवा कोणाचा संपर्क सुद्धा झाला नाही. मी माझ्याच परेशानीत आहे. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर खूप चर्चा म्हणजे बाकी 7 खासदार आहेत त्याच्याबद्दल काय? काहीच नवं होय. कायचं ऑपरेशन टायगर आणि कशाचं काय? किती दिवस चालवणार तुम्ही ऑपरेशन टायगर ते तरी सांगा की मला. काय वाटते कोणाला, काय जे वाटते ते वाटते. काय कोणाचं क्लॅरिफिकेशन द्यावं, खोटरोक द्यावं, काय द्यावं सांगा बरं. काय झालंय, कोणती गोष्ट झाली, कोणत्या रिंगणात आम्ही उभे नाहीत, केव्हा उद्धव साहेबाच्या बाजूला आम्ही गेलो, कधी असा प्रसंग कोणता झालाय? झाला कोणताच नाही. आता कोणाला तरी भेटायला गेल्याच्या नंतर तुम्ही जर म्हणत असाल त्याला काय अर्थ नाही. त्या गोष्टीला काही कामं लोकांचे करावंच लागतील ना. लोकांनी निवडून दिले तर काम करावं लागतील ना. काम करायसाठी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या सोबत जावं लागेल. ते ज्यानं म्हणायला असं की बॉय शिंदे साहेबांची भेट झाली दिल्लीला, तर त्यांना सिद्ध करावं ना. झाली म्हणून सिद्ध करावं. सोपं आहे. उगाच म्हणायला काही म्हणू शकते कोणी. चर्चा ज्या चालू आहे ते भविष्यात असं काही होणार नाही. भविष्यात होण्यासारखा कुठं प्रश्नच नाही. मागे काही झालं नाही, पुढे काही होणार नाही. आमच्या संपर्कातच कोणी नाही तर होतील कसं? आणि आमचे हे लोक उरावर का घेतील? ते लोक त्याला कुठं कमी पडली म्हणून आम्हाला घेतील ते? काय माहिती हवं तेव्हा. मी काय म्हणतो बंधू, जे चर्चा करायला लागलं त्याला तुम्ही हा प्रश्न केला पाहिजे की तू कोण्या बेसवर हे बोलायला लागलास. त्याला विचारलं पाहिजे ना. मला विचारून काय फायदा आहे? काय माहिती बाबा काय करते. गुपित आहे तर तुम्हाला बोलायची गरज नाही ना. गुपित आहे तर मीडिया समोर यायची काय गरज आहे?
गुपित आहे तर मग जेव्हा उघड झालं तेव्हा सांगा, नाही तर गुपित काय ते तरी सांगा, आहे की नाही? मंत्रिपद चर्चा चालू आहे. मंत्रिपद देणार चर्चा चालू आहे. पंतप्रधान पण देणार नाहीत का? बघा जमलं ते पहा ना, मोठं जेव्हा काहीतरी दिलं तर थोडंसं घेऊन काय करा. हा पंतप्रधान दिलं तर न जायला काय झालं? हा न जायला काय झालं? बिलकुल जाऊ की. ऑपरेशन टायटलमुळे मातोश्रीवर बैठकांचं संख्या वाढले. असं नाही आहे, मातोश्रीवर हमेशाच बैठकी चालूच राहतात. आम्ही पण हमेशाच जातो. मी कोणा बैठकीला काय हजर होतो सांगा बरं? सांगा बरं, मी कोणा बैठकीला काय हजर होतो? असं नाही आहे. मातोश्रीवर जेव्हा पण बैठकी बोलवतात तेव्हा आम्ही हजर असतोच. प्रत्येकच जण असतं. बरं, या निवडणुकीत तुम्हाला शिंदेचं पाठबळ आहे अशी चर्चा आहे. हे बा, मतदान आहे, दान मागायचं काम आहे, प्रत्येकाच्या घरी जावं लागतं. राष्ट्रवादी मी काल सगळ्या बीजेपीच्या इथल्या सगळ्याच मेंबरला, महापौर सगळ्यात फोन केला, आशीर्वाद असू द्या म्हणून. म्हणावं लागते, घरी जावं लागते, मागावं लागते. मतदान मागितल्याशिवाय कसं देतील? कोण नाही म्हणून तोडावर कोण म्हणते? सगळेच मतात देतो देतो म्हणून देतील ते देतील, नाही देतील ते नाही देतील. हा नाही हो, घरी नाही गेलो, दूरध्वनीवर. तुमचा विषय नाही, व्यक्तिगत नाही, पण नागरिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे 12 निवडणूक, 13 निवडणुका होणार आहेत आणि सगळ्या ठिकाणी घोडे बाजार मोठ्या जोरात चालू, सगळ्याला चर्चा आहे, म्हणजे काही लपलेली नाही. आणि सगळेच नगर, महाराष्ट्रात अख्खे नगरसेवक इकडे तुम्ही इकडे आहेत. मग ह्या परिस्थितीमध्ये आपण कुठली रणनीती आपण घेणार आहात की आपण मुलगा यशस्वी झाला पाहिजे? एक मस्तक दोन हस्तक आनंद. देतील तर देतील, नाही तर नाही देतील. गरीब माणूस आहो, आपण काय करणार आहे? दुसरं काय देणार? विरोधी पक्षातला माणूस आहो, शेतकरी माणूस आहो, कोणती एक फॅक्टरी नाही ना, कंपनी नाही ना, काही नाही आपलं, दुसरं काय आहे? पण लोकाला एक चॉईस असला पाहिजे, म्हणून चॉईस आपण आहोत. आघाडीतर्फे उभे आहोत, आमची आघाडी सक्षम आहे. ठीक आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी तक्रार केली आहे की नगरसेवक पळविले किंवा नगरसेवकांना गायब केलं आणि आम्ही स्वतः भेटायला गेलो तर कुणी भेटत नाही. तर नगरसेवक गेले कुठे म्हणून त्यांनी आयोगाच्याकडे ऑब्झर्व्हरकडे तक्रार दिलेली. या प्रकारात तुम्ही काही करणार का? नाही, मी नाही काय करणार. मी नाही काय करणार आहे. कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट नक्की आहे की कोणी कोणाला किडनॅप केलेलं नाहीये. सहलीला गेले असतील, माहिती नाही, किंवा आमचे गेले असतील, त्यांचे गेले असतील, कोणतेही गेले असतील. काय अहो, मी सगळ्यालाच बोलतोय, मी सांगायला ना, एमआयएम काय, बीजेपी काय, कोणते काय, मतदान आहे राजू, सगळ्यालाच बोलावं लागेल ना, सगळ्यालाच बोलावं लागेल ना. सगळे नगरसेवक थेट माझ्या संपर्कात आहेत आणि ही निवडणूक एकतर्फी होणार आहे असं अशोक चव्हाण काल म्हणाले. आता ते माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांना बोललेले असेल तर त्यांच्या वक्तव्यामध्ये असेल. पण मतदार तो ठरवेल ना, आहे की नाही? संपर्कात असणं, मी काय म्हणलं की मी पण सगळ्यालाच फोन केले, जवळपास 450 पैकी 400ला मी फोन केले असतील. मग मी म्हणलं पाहिजे का की माझ्या संपर्कात राहतं म्हणून सगळे? साहेबाबद्दल आता काय म्हणजे त्यांनी खूप दीर्घकाळ या जिल्ह्याचं राजकारण केलेलं आहे. त्यांच्या गणित त्यांना माहीत, माझ्या गणित मला माहीत. संपर्क व्हायला का उमेदवारांसोबत? हो झालाय माझा. जवळपास मी सांगितलं तुम्हाला की 452 पैकी जवळपास 400 तर लोकांना माझा झालाच असेल. आकडा आता काय असं सांगता ना एवढ्याला तेवढ्याला, पण जवळपास 400 लोकांना झाला असेल संपर्क माझा. घ्या, जाऊ दे की, काय त्याला फिरून येऊ द्या ना. सर 400 पैकी किती जण मतदान देतील तुम्हाला वाटतं? जेवढे देतील तेवढे देतील, जाऊ द्या ना, काय त्याला. साहेबांचं किती आवाज मोठं वाटतं तुम्हाला? आता साहेब पुढे आहेत म्हणलं, किती आवाज मोठा वाटतं? बा, प्रत्येकाला आपणच लई मोठा वाटते, त्यामुळे मी दुसऱ्याचं काय म्हणू? आव्हान मोठं आहे का सर? आव्हान मोठं आहे. अरे आव्हान आहे, असं का करायला? काय निवडणूक आहे, त्याला असं कसं लाईटली कसं घेता येईल? त्याने घेता येत नाही, मला घेता येत नाही. मोठ्या माणसासोबत टक्कर आहे. माझा मुलगा काय 25 वर्षाचा आहे, त्याचा काय विषय आहे? तिथे काय मोठी गोष्ट नाही. जिल्हा बँकेची काय सेटलमेंट आहे की या निवडणुकीत? जिल्हा बँकेचा याचा काय संबंध? सेटलमेंट आहे असं सांगतो. नाही.
तेव्हा जिल्हा बँकेवर आजपासून नाही, माझ्या वडिलाच्या काळापासून आम्ही जिल्हा बँकेवर आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हमेशा आम्ही जिथं पुढंच राहिलो आहोत, कवा राहिलो आहोत, आज पण पुढे आहोत. त्याचा काही विषय नाही. धन्यवाद. नका 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 काय बोलायला लावू नका ना काय करायला लावू नका. जेवण करा सगळेजण. जेवण करू का. चला मला पण भूक लागली.